ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये म्हणजेच 10 जूनच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सगळेच जण आता ते फुटेज पाहत असतात. तेव्हा खरं तर सावंत सरांच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते. ते म्हणत असतात की खरं तरी ते कुसुम जे आहे, कुसुम जेव्हा बाहेर निघली तेव्हा खरं तरी ते मधुभाऊंच्या चेहऱ्यावर तो ऑक्सिजन मास्क होता. मात्र इथे जेव्हा ती नर्स आली तेव्हा मास्क बाहेर होता. म्हणजे तुम्हाला कळतंय का अर्जुन सर काय झालेलं आहे? म्हणजे मधलं फुटेज सगळं काही डिलीट केलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी आता यांच्या दोघांच्या सुद्धा लक्षात आलेल्या असतात. तेव्हा खरं तर इकडनं जो काही माणूस असतो तो सगळं काही इकडनं बाहेरनं ऐकत असतो आणि त्याच्यासोबत तो वॉचमन सुद्धा असतो. तेव्हा खरं तरी ते सावंत सर म्हणत असतात, अर्जुन सर तुम्ही अजिबातच काळजी करू नका. या फुटेजची कुणी छेडछाड केलेली आहे, ही मधली फुटेज कुणी डिलीट केलेली आहे, या सर्व गोष्टीचा आम्ही शोध घेऊच असंही ते सावंत सर म्हणत असतात. त्यावर खरं जो काही व्यक्ती असतो तो बाहेर उभा राहून हे ऐकत असतो आणि म्हणत असतो ही फुटेज डिलीट कुणी केली हे तुम्हाला कधीच कळू शकणार नाही आणि मधुभाऊवर हल्ला कुणी केला हे सुद्धा कळणार नाही. असं म्हटल्यानंतर खरं तो वॉचमॅनला म्हणत असतो आतमध्ये ज्या काही घडामोडी होत्या ते सगळ्या मला सांग असं म्हणून तिथून निघून जाते. आता सिक्युरिटी गार्ड खरं तरी ते त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी आतमध्ये जात असतो आणि ते अर्जुन आणि त्याचबरोबर सगळ्यांचंच बोलणं ऐकत असतो. आता यांचं बोलणं म्यूट केलेलं आहे. तो व्यक्ती बोलणं ऐकत आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि यानेच काहीतरी गडबड केलेली आहे हे सुद्धा त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणत असतो की तू सिक्युरिटी गार्ड ना, असं म्हटल्याबरोबर आता तो म्हणत असतो हो मीच आहे. आता अर्जुन फार चिडलेला असतो. अर्जुन ओरडतच त्याला म्हणत असतो मग झोपा काढतोस का तू? इथे कुणीतरी येतं आणि ही फुटेज डिलीट करून जातं, तुझं लक्ष तरी कुठे आहे? असं म्हणून त्याची कॉलर पकडत असतो. आता इथे अर्जुन फार चिडलेला असतो. अर्जुनला चिडलेला पाहून तो सिक्युरिटी गार्ड फार घाबरलेला असतं. नाही हो साहेब मी असं काही केलेलं नाही. मात्र इथे अर्जुन फार चिडलेला असतो. अर्जुन चिडतच म्हणत असतो हे सगळं काही तूच केलेलं आहेस, तू कुणाच्या तरी सांगण्यावरून केलंस का? यासाठी तू पैसे खाल्लेस का? ह्या सर्व गोष्टी विचारत असतो. अर्जुन चिडल्याला पाहून तो तर घाबरलेलाच असतो. मात्र इथे सायली आणि त्याचबरोबर सगळेजण अर्जुनला इथे शांत करत असतात. सायली म्हणत असते अहो असं काय करताय, थांबा ना, तुम्ही असं काही करू नका. इकडनं सावंत सर सुद्धा आलेले असतात. अर्जुन सर तुम्ही यात नका पडू, मी सगळं बघतो ना, तुम्ही नका काळजी करू, सोडा त्याची कॉलर. मात्र अर्जुन इतका चिडलेला असतो की तो कुणाचंही ऐकत नसतो. तेव्हा खरं तर इकडे चिडतच सायली म्हणत प्रत्येक वेळेला असं दुसरं टोक गाठणं गरजेचं आहे का हो सांगा? अशाने आपण आपल्याच गोष्टीमध्ये अडचणी निर्माण करतोय. रागाच्या भरात कळते का तुम्हाला काय करताय? असंही ते रागात म्हणत असते. तेव्हा खरं तरी इथे तिला त्रास होत असतो. तिला अक्षरशः चक्कर आलेली असते. हे पाहून खरं तरी इथे अर्जुनने कॉलर सोडलेली असते आणि त्याचं लक्ष सायलीकडे असतं. सायलीला त्यांनी सावरलेलं असतं. सायलीला इथे त्यांनी खुर्चीवर बसवल्यानंतर खरं तरी इथे डॉक्टरांनी नर्सला पाणी द्या असं म्हटलेलं असतं. तेव्हा खरं तर नर्सनी आता इथे सायलीसाठी पाणी दिलेलं असतं. सायलीला पाणी वगैरे पिल्यानंतर थोडं बरं वाटत असतं. तेव्हा खरं तरी इकडनं सावंत सर म्हणत असतात अर्जुन सर मला काय वाटते माहिती आहे का, तुम्ही सायली वहिनीला घरी घेऊन जा, मी हे सगळं काही इथले बघतो, अजिबात तुम्ही काळजी करू. आणि विशेष म्हणजे मधुभाऊंच्या रूमच्या बाहेर एक मी इन्स्पेक्टर पण ठेवतो, काळजी करू नका, तुम्ही जा बरं आता. असं म्हटल्यानं अर्जुन तयार झालेला असतो जाण्यासाठी. अर्जुन म्हणतो असं सायली चल बरं आपण निघूया. तेव्हा सायली म्हणत असते एकदा मी मधुभाऊ आणि कुसुमताईला भेटते मग जाऊया. आता दोघेही कुसुमताई आणि मधुभाऊला भेटून घरी निघालेले असतात. इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. इकडे प्रताप बसलेले असतात, अश्विन सुद्धा असतो आणि ते कल्पनाने प्रतापसाठी एक कॉफी बनवून घेऊन आलेली असती. आता इकडे अस्मिताचं बाळ फार रडत असतं. विमलने बाहेर आणलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असे काय झालं गोलू, का रडतोस बाळा तू? तेव्हा प्रताप म्हणत असतात की याच्या पोटात वगैरे दुखतंय का एकदा बघ बरं. तेव्हा खरं अश्विन चेक करतो. तेव्हा अश्विन म्हणतो असं नाही नाही पोटात वगैरे नाही, पण मम्मा एकदा जायचं का आपण डॉक्टरकडे घेऊन? तेव्हा कल्पना म्हणत असे नाही रे याची काहीही गरज नाही, त्याला खरं तर त्याच्या आईची गरज आहे. तेव्हा इथे खरं तर अश्विन म्हणतो असतो की मग अस्मिता गेली कुठे? तेव्हा कल्पना म्हणत तिला एकदा फोन कर बरं आणि तिला म्हणा ताबडतोब जिथं आहेस ते लगेच निघून ये. असं म्हटल्यानंतर अश्विन आता इथे अस्मिताला फोन करण्यासाठी साईटला गेलेला असतो. अस्मिताचा फोन ट्राय करत असतो. मात्र इथे अस्मिता फोन उचलत नसते. तितक्यातच खरं तर इकडनं गडबडीतच अस्मिता घरी आलेली असते. आता बाळाला इतकं रडताना पाहून अस्मिता सुद्धा घाबरलेली असते बरं का. अस्मिता बाळाकडे जाते, त्याला जवळ घेत असते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. त्याला सॉरी सुद्धा म्हणत असते. मात्र कल्पनाला हे अस्मिताचं वागणं अजिबातच पटलेलं नसतं. बाळ तर शांत झालेलं असतं. तेव्हा खरं तर अस्मिता म्हणत असते अगं मम्मा काय आहे ना ते. असं म्हटल्याबरोबर आता अस्मिताचं बोलणं थांबवते आणि कल्पना म्हणत असते आधी आतमध्ये जा, त्याला दूध वगैरे पाजव आणि नंतर त्याला झोपव. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते बरं ठीक आहे चालेल असं म्हणून घाई गडबडी तिथून निघून गेलेली असते. आता खरं तरी ते कल्पना प्रतापला म्हणत असते तुम्ही ऐकलं का हो? तेव्हा प्रताप म्हणतात काय बोल ना. त्यावर कल्पना म्हणत असते की आता अस्मिताला बोलायची वेळ आली बरं का, तिचं खूप जास्त चाललंय. त्यावर इकडनं अश्विन म्हणतो असतं म्हणजे काय चाललंय मला सांग
सांगता का कुणी? त्यावर आता कल्पना सगळ्या गोष्टी सांगत असते. म्हणजे अस्मिता दिवस दिवस बाहेर जाते बाळाला सोडून. ह्या सर्व गोष्टी ते अश्विनला सांगितल्यानंतर अश्विनला सुद्धा धक्का बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायली घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आता इथे सायली आणि अर्जुन दोघे विचार करत असतात. सायली म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे मधुभाऊंच्या जीवावर कोण उठलं असेल. मला वाटलं होतं ते हॉस्पिटलमध्ये तरी सुरक्षित असतील, पण नाही, असं काहीही झालं नाही. त्यांच्यावर कुणी हल्ला केला असेल असं इथे सायली रडतच म्हणत असते. त्यावर इथे अर्जुन म्हणत असतो की हा ना, मी सुद्धा याच गोष्टीवर विचार करतोय सायली, मला कळतच नाही नेमकं हे कोणी केलं असेल. त्यावर इकडनं अर्जुन म्हणत असतो पण ज्यांनी केलं असेल त्याला मी अजिबातच सोडणार नाही. सावंत सर तपास करतात आणि ते खरं तरी ते शोधूनच काढतील. त्यावर इकडनं सायली म्हणत असते मला काय वाटते माहिती का, हे सगळं काही मेहपतनी केलं असेल. म्हणजे मधुभाऊच्या केसमुळे खरं साक्षीचं आयुष्य बर्बाद झालं आणि त्याचाच बदला मेहपत घेत असेल. त्यावर मात्र इथे अर्जुन म्हणतोच नाही, मेहपत असं नाही करणार, कारण की तो आता जेलमधून सुटलाय आणि एवढी मोठी रिस्क तो नाही घेऊ शकत. त्यावर इथे सायली म्हणत असते मग हे सगळं कोणी केलं असेल, म्हणजे प्रिया आणि नागराज तर जेलमध्ये बसून हे करणार नाहीत, मग कोणी केलं असेल. यावरच दोघेही आता इथे विचार करत असतात. विचार केल्यानंतर खरं त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की हे सगळं काही सचिन आणि साक्षीनं तर नसेल केलं. आता ह्यांचा हा अंदाज बरोबर आहे का चुकीचा आहे तर आपल्याला पुढे कळेलच. आता खरं तरी इथे सायली आणि अर्जुनचा पाठलाग तो व्यक्ती आणखीही करत असतो. म्हणजे त्यांच्या गाडीच्या मागच तो असतो बरं का. नेमकं ह्याला कुणी पाठवलंय हे खरं फारच सस्पेन्स ठेवला आहे यांनी. इकडे सायली आणि अर्जुन इकडे विचारच करत असतात ह्या सगळ्या गोष्टी यांनी केल्या आहेत, आपल्या ही गोष्ट का लक्षात आली नसेल. तेव्हा इथे सायली म्हणत असे ही साक्षी काही करू शकते, ही गोष्ट आपल्या का लक्षात आली नसेल. म्हणजे ही पोलिसांना फसू शकते तर आपल्याला फसू शकते ना, आणि मधुभाऊंचा जीव सुद्धा घेऊ शकते. तेव्हा आईकडनं अर्जुन म्हणत असतो आणि या साक्षीला खरं तर मदत करतो तो म्हणजे सचिन. हे दोघं जास्त वेळ असे बाहेर राहणार नाहीत, याचा शोध आपण घेऊयाच असंही ते अर्जुन म्हणत असतो. तितक्यात खरं तर सायलीला प्रतिमात्याचा फोन आलेला असतो. प्रतिमात्या खरं तर इथे त्यांची जेवणासाठी वाट पाहत असतात. आता इथे सायली म्हणत असते हो प्रतिमात्या आम्ही निघतोयच, येतोच 5 मिनिटात असं इथे सायली म्हटलेली असते. आता इथे सायलीने फोन ठेवलेला असतो आणि सायली इथे अर्जुनला म्हणत असते प्रतिमात्या जेवणासाठी आपली वाट बघता, तो उशीर झालाय, चला बरं पटकन असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चालेल. आता खरं तर सायली आणि अर्जुन जात असतात. त्यांच्या मागे तो व्यक्ती आणखीही असतो बरं का गाडी घेऊन. इकडे दुसऱ्या बाजूला सुभेदारांच्या घरचा सीन दाखवतो. इकडे प्रताप, कल्पना, अश्विन आणि अस्मिता जेवण करत असतात. तेव्हा खरं तरी ते अस्मिता म्हणत असते मम्मा खरंच मी फार रडला का गं आज. त्यावर ते कल्पना म्हणत असते अगं आम्ही तेच तुला सांगतोय ना, जर एखादी आई तासन तास बाळाला सोडून गेली तर ते बाळ रडणार नाही तर काय करणार. त्यावर अस्मिता म्हणत असते अगं मम्मा एरवी मी जाते का गं सोडून कुठं, आता महत्त्वाचं काम होतं म्हणून गेले ना. त्यावर इकडनं प्रताप म्हणत असतात महत्त्वाचं, असं काय महत्त्वाचं होतं जे तुला बाळाला सोडून करायचं होतं. त्यावर खरं इकडनं अस्मिता म्हणत असते काय ना डॅड, माझ्या त्या मैत्रिणीला जरा बरं नव्हतं म्हणून गेले होते. आता हे ऐकल्यानंतर कल्पना म्हणत असते तू मैत्रिणीकडेच गेली होतीस ना, मग गोलूला घेऊन जायचं, तुला म्हणलं होतं ना मी. आता अस्मिताला नेमकं काय बोलावं कळतच नसतं बरं का. तेव्हा खरं तर इकडनं अश्विन म्हणत असतो अस्मिता ताई पुढचे काही महिने गोलूला असं सोडून जात जाऊ नको आणि जिथे जाशील तिथे गोलूला सोबत राहू दे असं म्हटल्यानंतर आता अस्मिता म्हणत असते हो मला कळलंय ते, अरे गरजेचं होतं म्हणूनच गेले होते, नाहीतर असं नाही जाणार मी. आता इकडनं कल्पना म्हणत असते अस्मिता मी तुला शेवटचं सांगते, आता कानाला खडा लाव बरं का, अजिबात असं करायचं नाही. उद्या इकडे तिकडे गोलूला सोडून कुठेही जायचं नाही आणि तुला जायचंच असेल ना तर गोलूला सोबत ठेवायचं असं म्हटल्यानंतर अस्मिता शांत झालेली असते. अस्मिताला तिची चूक कळलेली असते पण मात्र तिला जॉबसुद्धा करायचा असतो. आता खरं तरी तिने बऱ्याच ठिकाणी ते अप्लाय केलेलं असतं, त्यामुळे एका कंपनीतून तिला इथे इंटरव्ह्यूसाठी उद्या बोलवलेलं असतं. आता ते पाहिल्यानंतर ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते आता उद्या कसं जाऊ, म्हणजे एवढं सगळं आज झाले आणि उद्या बाहेर पडताना काय कारण सांगू असंही ते अस्मिता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता तितक्यातच खरं तरी ते अर्जुन आलेला असतो. अर्जुन आल्याबरोबर कल्पना म्हणत असते मधुभाऊची तब्येत कशी रे आता. त्यावर खरं अर्जुन म्हणत असतो हो आता ठीक आहे, मी आता फ्रेश होऊन येतो आणि मग जेवायला खाली येतो असं म्हटल्यानंतर आता इथे कल्पना म्हणत असते बरं ठीक आहे लवकर ये. आता इकडे किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. इकडे सगळेच जण जेवण करत असतात. मात्र इथे जी काही सायली असते सायली वेगळ्याच विचारत असते. तिला आठवत असते की मी मधुभाऊंशी बोलले होते की हा आवाजाचा मला भास होतोय, हा तन्वीचा आवाज आहे पण मला असं का वाटतंय की हा माझाच आवाज आहे. ह्याच गोष्टी तिला आठवत असतात. सायलीला असं पाहून प्रतिमात्या म्हणत असतात काय झालं सायली तू जेवत का नाहीस बरं असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते खरं मला जेवासंच वाटत नाही. तेव्हा खरं तर इकडनं सुमन म्हणत असते पण या दिवसात तर जास्त भूक लागते, मग तुला जेवासं का वाटत नाही.
आता खरं तरी ते सायलीला असं पाहून रविराज काकासुद्धा म्हणत असतात, सायली तुझ्या मनात काही असेल तर सांग ना गं मला, नेमकं झालंय तरी काय. असं म्हटल्यानंतर आता लगेच सायलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सायली खरं तरी ते स्वतःचं रडू थांबू शकलेलं नसते. आता इकडनं सायलीला रडताना पाहून प्रतिमा आत्या म्हणत असत, काय झालं सायली, का रडतेस तू. तेव्हा खरं तरी इकडनं रविराज काकासुद्धा म्हणतात, एवढ्या तेवढ्याने जर रडायला येत असेल ना तर माणसाच्या मनात काहीतरी असतं जे खरं तरी ते कुणाला सांगता येत नसतं. पण मी एक सायली सांगतो तुला, तुझ्या मनात जे असेल ते मला सांग, म्हणजे तुला मोकळं वाटेल गं. असं म्हटल्यानंतर आता इथे सायली मनातच विचार करत असते, कसं सांगू आणि काय सांगू. इतक्या वर्ष ज्या मुलीची तुम्ही वाट बघताय मला कदाचित वाटते मी तीच आहे, मग तुम्हाला काय सांगू असंही ते सायली मनातच विचार करत असते. इकडे जी काही सुमन असते, सुमन म्हणत असते, वहिनी तुम्हाला आठवतंय लहानपणी तन्वीसुद्धा अशीच करायची, म्हणजे तिच्या जर मनात काही असेल तर ती जेवायची नाही. असं म्हटल्यानंतर आता प्रतिमा आत्या म्हणत असं, हो गं अगदी तसंच करायची. जेव्हा रविराज घरी यायचे नाही, कामानिमित्त बाहेर जायचे, तिला वेळ द्यायचे नाही, तेव्हा खरं तरी ते तन्वी अशीच रुसून बसायची आणि जेवणावर राग काढायची. असं म्हटल्यानंतर इकडनं सुमन म्हणत असे, सायली तुला सुद्धा मधुभाऊची आठवण येते का, म्हणजे मधुभाऊसोबत जे काही झालं त्यामुळे तुला रडायला येतंय का. असं म्हटल्यानंतर आता मान हलवूनच सायली हो म्हणत असते. आता सायलीने हो म्हटल्यानंतर सगळ्यांना असंच वाटलेलं असते की मधुभाऊंच्या या अवस्थेमुळे सायलीला रडायला येत असेल. इकडे सुमन आता रविराज काकांना म्हणत असते, भाऊजी तुम्हाला सुद्धा इथे तन्वीची आठवण येते ना, म्हणजे जरी तुम्ही वर दाखवत असला तरी सुद्धा. आता इथे रविराज काकांना आठवण येत असते, मात्र रविराज काका जरा चिडलेले असतात आणि म्हणत असतात, मी किती वेळ सांगितलं तन्वीचं नाव या घरात इथून पुढे कधीही काढायचं नाही आणि मला आठवण नाही येत. आपण प्रत्येक वेळ तिची आठवण काढायची आणि तिची वाट पाहायची आणि पुढे होतं काय, पुढे आपल्या हाती फक्त निराशा. म्हणूनच म्हणतोय तिचं नाव या घरात कधीही काढायचं नाही. असंही ते चिडत म्हटल्यानंतर आता प्रतिमा म्हणत असते, नका तुम्ही चिडू नका, तन्वीचं नाव इथून पुढे घरात कोणीही काढणार नाही. आता इथे सायली म्हणत असते, खरं तर प्रतिमा आत्या मी वर जाऊ का, मला जेवण अजिबातच जाणार नाही, मला भूक लागली तर मी नंतर थंड दूध पेईल ना, पण मला खरंच आता आराम करायचा आहे, वर जाऊन आराम करू का. आता प्रतिमा आत्या म्हणतं, सागं थोडं तरी खा ना गं बाळा. मात्र इथे सायलीला अजिबातच इच्छा नसते. तेव्हा सुमन म्हणत असे, जाऊ द्या ना वहिनी, तिला नाही खावं वाटत तर नाही खाऊ द्या, जाऊ द्या तिला आराम करू द्या, जर वाटलंच तर दूध वगैरे पेईल ती. असं म्हटल्यानंतर आता सायली वरती झोपण्यासाठी निघून गेलेली असते. इकडे खरं जो काही अर्जुन असतो तो धावतच वरनं खाली आलेला असतो, बायको बायको चल जेवायला वाल मला पटकन असं म्हणत असतो. त्यामुळे खरं सगळेच ते अर्जुनकडे पाहत असतात. अर्जुनच्या ही गोष्ट लक्षातच आलेली नसते. तेव्हा अर्जुन, काय झालं तुम्ही असे काय बघताय माझ्याकडं. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, खरं तर आज ना माझा चेहरा सायलीसारखाच दिसतोय म्हणून अर्जुन असा करतोय. तेव्हा इकडं अश्विन सुद्धा म्हणत असतो, आणि माझा चेहरा सुद्धा सायली वहिनीसारखा दिसतोय वाटतं बरं का, त्यामुळे दादाला जरा आज कन्फ्यूज झाले. असं म्हटल्यानंतर आता अर्जुनच्या गोष्ट लक्षात आलेली असते. अर्जुन म्हणत असतो, सॉरी एवढं काय हसताय तुम्ही, आता नाही लक्षात आलं, मला माझ्या बायकोची खूप सवय झाली ना त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात. तेव्हा इकडनं प्रताप म्हणत असं, अर्जुन खरंच तुझं काही खरं नाही बरं का, म्हणजे तुला तुझ्या बायकोची इतकी सवय झाली ना तर तुला कुठेही बायकोच दिसते, म्हणजे घरात असो किंवा नसो, हो का नाही. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असं, हो मग काय करू आता, माझ्या बायकोला मी करतोयच मिस. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता तन्वीची ड्रॉइंग बुक इथे सायलीच्या हातात असते आणि प्रतिमा त्या म्हणत असतात की ही तन्वीने काढलेली ड्रॉइंग आहे, या घरातली शेवटची ड्रॉइंग आहे तिची. आता सायली त्याच्याकडे पाहतच असते, कारण की तिला थोडी तरी ती ड्रॉइंग ओळखीची वाटत असते. इकडे दुसऱ्या बाजूला प्रियाला भेटण्यासाठी सचिन गेलेला असतो. सचिन गेल्यानंतर आता इथे प्रिया म्हणत असते, मी सचिनच्या बाळाची आई होणार आहे आणि ही बातमी जर सुभेदार फॅमिलीला कळली तर किती मोठा स्फोट होईल हे तर तुला चांगलंच माहीत आहे, असंही ते प्रिया म्हणत असते. दुसऱ्या बाजूला सायली तिच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आश्रमामध्ये गेलेली असते आणि तन्वीने काढलेली सेम ड्रॉइंग इथे आश्रमामध्ये सायलीने लहानपणी काढलेली असते. हे जेव्हा तिला कळतं तेव्हा खरं तर ती तन्वीच्या आणखी जवळ गेलेली असते. इकडे तिला त्या लहान मुलीचा भास झालेला असतो. ती म्हणत असते, कोणच तू लहान मुलगी, आणि मला सतत असा का भास होतोय तुझा, तू मला एकदा तुझा चेहरा दाखव की, असंही ते सायली म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.